सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर यांनी लिहिलेलं कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक. आणि आजची यातली कडी आहे मनातील व्हायरस. साठी असलेले लॉकडाऊन नुकतंच काढलं गेलं. त्या दिवशी श्रीकांतकडे खूपच गडबड दिसत होती. त्याच्या फ्लॅटमधून गर्दी आणि धूरही येताना दिसत होता. कुटुंबात कोणालाही कोरोना होऊ नये म्हणून त्यानं एका गुरु किंवा बुवांचा सल्ला घेतला होता. आणि बुवांनी त्याला कोरोना होऊ नये म्हणून ₹15,000चा यज्ञ करण्यासाठी भाग पाडलं होतं. आणि तेही मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता, कोरोनाचे सर्व नियम झिडकारून. शेजारच्या स्वाती काकूंनी घरी छोट्याशा जागेत कोरोना होऊ नये म्हणून 15-20 बायकांना बोलावून पोथी वाचन सुरू केलं होतं. 2-2 तास बायका मास्क काढून पोथी वाचू लागले. वरील दोन्ही गोष्टींचे व्हायचे तेच परिणाम झाले. दोन्ही घरातील लोकांना काही दिवसातच कोरोनाचा संसर्ग झाला. ही तर कोरोनाच्या आधीची गोष्ट आहे. महेशने नवीन फ्लॅट खूप सुंदर सजवला होता, पण राहायला गेल्यावर काही दिवसातच त्याला हार्ट अटॅक आला. झालं. कुटुंबियांनी लगेचच वास्तुशास्त्र जाणणाऱ्याच्या सल्ल्याने घरातलं सर्व फर्निचर, सर्व इंटिरियर बदलून टाकलं. परत सगळं खर्च, त्रास, एनर्जी वाया गेली ती वेगळीच. दिशा बदलून जर आरोग्य किंवा सुबत्ता मिळत असेल तर झोपडपट्टीची तोंडं किंवा दिशा बदलून तिथेही हव्या त्या गोष्टी मिळू शकतील का? मुळात महेशला हार्ट अटॅक येण्याची कारणं वेगळी होती, पण त्याला मनातील एका व्हायरसनं घेरल्यामुळं त्याची विचार करण्याची शक्तीच नाहीशी झाली होती. हे तर काहीच नाही. माझ्या वाचनात एक भयंकर गोष्ट आली. रुग्णाला बरं करण्यासाठी काही मांत्रिकांकडून लहान मुलांना बळी देण्यासारखे अघोरी उपायही योजले जातात. मनातला हा कोणता व्हायरस हे आतापर्यंत तुम्ही ओळखलं असेलच. अंधश्रद्धा म्हणतात याला. एक वेळ बाहेरच्या कोरोनाला लवकरच वॅक्सिन मिळेल, नव्हे ते मिळालं पण आहे. पण या मनातल्या व्हायरसला कुठलं वॅक्सिन द्यायचं, कुठलं सॅनिटायझर वापरायचं? रूढी, परंपरा यांचा अभ्यास करून त्या योग्य की अयोग्य ते ठरवून त्यात बदल करणं अत्यावश्यक आहे. याचं एक सुंदर उदाहरण सुप्रसिद्ध लेखक श्री शिवराज गोरले यांच्या एका पुस्तकात वाचायला मिळालं. आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी लग्न सोहळ्यात अक्षता म्हणून 20 ते 25 किलो तांदूळ पायी उडवलं जातं. यात निश्चितच बदल करता येईल. रॉबिन शर्मानं त्याच्या एका पुस्तकात म्हटलं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध जा. तुम्ही नेहमी उत्तम कामगिरी करा. कोणीही वाचत नाही ते दररोज वाचा. कोणीही विचार करीत नाही असा विचार करा. प्रत्येक काम विचार करूनच करा. योग्य कारणासाठी आपलं वेगळेपण दाखवणं हा जगण्यासाठीचा सुज्ञ मार्ग आहे. आईन्स्टाईन, पिकासो, गॅलिलिओ ही वेगवेगळ्या क्षेत्रातील असामान्य माणसं हेच तर सांगतात. चतुर्थी, एकादशी इत्यादी दिवशी उपवास सगळेच करतात. तरी मी नाही करत, कारण माझ्या मनाला ते पटत नाही. त्यावर माझा विश्वास नाही. आपल्याला पटेल तेच करावं असं मला वाटतं. विचाराशिवाय मी कुठलीच गोष्ट करत नाही. माझ्या शिक्षकांवर, समाजकार्य करणाऱ्यांवर, विद्वान, सज्जन, गुणी माणसांवर माझी श्रद्धा आहे. श्रद्धा ही एक सकारात्मक भावना आहे. तिच्यात प्रेरणा, विश्वास, मनःशांती मिळवून देण्याची क्षमता आहे. पण श्रद्धा ही डोळसच असावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून किंवा पूजा करून पतीचं आयुष्य वाढणार नाही, तर त्याला योग्य आहार देऊन, व्यायाम करायला वेळ देऊन, त्याच्याशी सुसंवाद साधूनच त्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळणार आहे हे समजून घ्यायला. भयभीत करणारे भीतीचे आणि अंधश्रद्धेचे विचार मनात शिरून थैमान घालण्यापूर्वीच त्या विचारांना सॅनिटाईज केलं म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक अचूक ओळखून बुरसटलेल्या विचारांना आत शिरू दिलं नाही तर या व्हायरसपासून निश्चितच दूर राहता येईल. बुवाबाजी करणारे मांत्रिक यांच्यापासून सोशल डिस्टन्सिंग पाळलं
तर आपोआपच हा व्हायरस आपल्यावर अटॅक करू शकणार नाही. आपले सुधारलेले आणि पुढारलेले विचारच या व्हायरसवर वॅक्सिन म्हणून काम करतील. आणखी एक दुसरा व्हायरस असाच आहे. सर्व मानवजातीत आणि प्राणी जगतातही आढळतो. याला कोणीही अपवाद नाही. अत्यंत शीघ्र गतीनं माणसाच्या मनात प्रवास करून पेट घेणारा हा ज्वालाग्राही व्हायरस आहे, लाल भडक रंगाचा. काही सेकंदातच त्याची लक्षणं दाखवणारा महाभयंकर व्हायरस. याच्या ज्वाळा दूरपर्यंत पोचतात आणि म्हटलं तर काही दिवस, काही महिने किंवा अगदी कायमच्याही मनावर परिणाम करून राहतात. हा व्हायरस अत्यंत संसर्गजन्य आहे, म्हणून त्याच्यापासून सावधान. हा व्हायरस एकदा का आत शिरला की लगेच काही सेकंदातच त्याचे परिणाम दिसायला लागतात. तो आत जाऊन आपल्या शरीरातील ॲड्रिनल ग्रंथीलाच चिमटा देतो. मग काय, ॲड्रिनल ग्रंथी तिचे स्राव प्रचंड प्रमाणात रक्तात सोडते आणि ते आपल्या शरीरात प्रचंड धुमाकूळ घालतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यातून रक्ताला पळवण्यासाठी रक्तदाब वाढतो. इकडे हृदय धाडधाड उडायला लागतं. चेहरा लाल होतो. हातापायाचे स्नायू ताठरून बसतात. या गडबडीत पोटाला वाटतं आपलं काय काम, म्हणून ते काम थांबून बसतं. भूक संपावर जाते. एरवी एकमेकांबरोबर मिळून मिसळून काम करणारे सगळे अवयव एकमेकांचं अजिबात ऐकत नाहीत, जसं काय एकमेकांचे शत्रूचेच. आवाजालाही सार्वजनिक लाऊडस्पीकर लावल्यासारखं स्वरयंत्र ओरडायला लागतं. अरे बापरे, डेंग्यू, चिकनगुनिया, कोविड-19 पेक्षाही भयानक आहे की हा व्हायरस. ओळखलं ना याचं नाव? याचं नाव आहे क्रोध किंवा राग. सारखा जर हा व्हायरस अटॅक करू लागला तर मग हृदय आजारी पडतं, पचनसंस्था नीट काम करेनाशी होते, अंगाचे स्नायू आणि सांधे सुजू लागतात. थोडक्यात काय, शरीराचं आरोग्य पूर्ण बिघडतं. इतकंच नाही तर नातेवाईक, प्रिय माणसं, तसेच आपले मित्र यांच्याबरोबरही संबंध बिघडतात. सर्वात वाईट परिणाम म्हणजे राग आला, आपण चिडलो की आपली आंतरिक ऊर्जा कमी होत जाते आणि मानसिक आणि शारीरिक दृष्टीने आपण शक्तिहीन झाल्यासारखं आपल्याला जाणवतं. या व्हायरसचं आपल्याला इन्फेक्शन होण्याची, आपल्या मनात तो प्रवेश करण्याची काय कारणं असावीत? ज्यांची मनं हेवा, मत्सर, तिरस्कार करतात ती मनं या व्हायरसला फार आवडतात. कोणी ओरडून बोललं, डोळे विटारलं की हा टपलेलाच असतो आत घुसायला. निराशावादी, कुरकुरणारं मनही याला आवडतं. सुसंवादाचा अभाव, एकमेकांबद्दल अनादर, या गोष्टी हा व्हायरस शोधतच असतो. याची लक्षणं 2 प्रकारची दिसतात, म्हणून ह्याचे 2 प्रकार आहेत. एक्स्ट्रॉवर्ट किंवा प्रकट होणारा व्हायरस, मनात शिरल्यावर काही सेकंदातच प्रतिक्रिया दाखवणारा, मोठमोठ्याने ओरडणारा, शिव्या देणारा, अपमान करणारा, घरात असेल तर वस्तू फेकणारा, प्रसंगी मारणारा, असा हा आक्रमक स्वरूपाचा असतो. त्याला कुणाचीच पर्वा नसते. एका क्षणात हा नाती, मैत्री आणि कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त करतो. शेवटी तो पेशंट अधिकाधिक आजारी पडतो. दुसरा असतो इंट्रोवर्ट व्हायरस, आतल्या आत कुडणारा व्हायरस. हा व्हायरस मनात राहून गप्प राहणारा असतो. याला बाहेर बोलायला आवडत नाही. इतरांना न दुखावता तो आतल्या आत राहून त्या पेशंटला दुखावत राहतो आणि पेशंटला डिप्रेशनसारखे अनेक मानसिक आजार जडवू शकतो. आता या व्हायरसवर काय उपाय करायचे किंवा त्याचं इन्फेक्शन होणं कसं टाळायचं? मी कॉलेजमध्ये शिकवत असताना एकदा मीटिंगमध्ये आमच्या हेड ऑफ डिपार्टमेंट सर्वांना कामाबद्दल जोरजोरानं रागवल्या. या रागवण्याचे परिणाम प्रत्येक सहकार्यामध्ये वेगवेगळे झाले. सर्वजण कामामध्ये प्रामाणिकच होते. काहींचा राग असह्य होऊन त्यांनी तो 8 दिवस आपल्या मनात ठेवला. काही अर्ध्या तासानं विसरून गेले. मी अत्यंत अस्वस्थ होऊन रडूच लागले.
तर माझ्या एका सहकार्याला थोडाही राग आला नाही. त्याने असा विचार केला, मी तर काम प्रामाणिकपणेच करतोय, पण बॉसचा आज मूड गेलेला दिसतोय. असंच एकदा आम्ही घरातील सर्व कुटुंबीय कारने पिकनिकला गेलो होतो. सायंकाळी दमून घरी येताना ट्रॅफिक जॅममध्ये आमची गाडी फसली. गाडीतला एक जण अत्यंत अस्वस्थ झाला. आता आपण इथेच अडकून बसणार असं त्याला वाटू लागलं. तर दुसरा भारतीय ट्रॅफिक आणि रस्त्यांना दोष देऊ लागला. एक जण मात्र शांतपणे हसत हसत अगदी हळूहळू काही तक्रार न करता गाडी चालवत होता. या सर्व उदाहरणात एकच परिस्थिती होती, पण प्रत्येकाला येणारे रागाचे प्रमाण मात्र भिन्न भिन्न होते. राग हा भावनिक असमतोल दर्शवणारा नकारात्मक विचार आहे. राग जर आपल्याला यायला नको असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की राग हा नैसर्गिक नाही. आपल्या आयुष्यात कोणतीही गोष्ट अपेक्षेप्रमाणे झाली नाही की आपणच निर्माण केलेली ही एक चुकीची आणि नकारात्मक प्रतिक्रिया आहे. म्हणजेच राग आपोआप येत नाही, तो आपल्याकडून आणवला जातो. ही गोष्ट जर एकदा आपण मान्य केली तर आपला राग घालवण्याचं काम खूपच सोपं होतं. आपल्या सर्वांची अनेक वर्षांपासून अशी समजूत झालेली असते की ओरडल्याशिवाय लोक कामच करत नाहीत, किंवा आपण रागावून ओरडून बोललो नाही तर इतर लोक आपल्याला दुर्बल समजतात. पण प्रत्यक्षात मात्र ओरडणारा, चिडणारा, रागावणाराच दुर्बल असतो, कारण त्याची शक्ती क्षणाक्षणाने कमी होत असते. मनुष्य एकदा चिडला की एक सिगरेट ओढण्याइतका धोका तो त्याच्या शरीरात निर्माण करत असतो. रागाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट मानसशास्त्रज्ञांच्या पाहण्यात आली आहे. ती म्हणजे कुठलीही व्यक्ती रागावताना किंवा ओरडताना समोरील माणूस पाहून ठरवते. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीत काम करणारा माणूस कितीही राग आला तरी आपल्या बॉसला किंवा प्रमुखाला उद्धटपणे बोलू शकत नाही. अशा वेळी तो आपल्या रागावर ताबा ठेवतो. राग आला तर काय करायचं? एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना कुठल्याही कारणामुळे त्या व्यक्तीबद्दल राग आला तर सर्वात प्रथम हा राग व्यक्त करायचा नाही. त्या व्यक्तीवर ओरडायचं नाही, रागवायचं नाही. कारण आपण ओरडल्यावर ती व्यक्तीही अधिक जोरात ओरडणार आणि त्याचं भांडणात रूपांतर होणार. आणि एवढंच नाही तर कुठल्याही व्यक्तीचा स्वतःवरचा ताबा जाऊन हात उचलला जाणार, वस्तू फेकली जाणारा आणि पुढे बरंच काही होणार. याचा दोघांनाही मनस्ताप होणार, दोघांचाही राग वाढत जाणार. म्हणून राग व्यक्त न करणं ही पहिली पायरी. म्हणजे राग द्विगुणित होत जाणार नाही, वाढणार नाही. यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीला मनाशी निश्चय करून ठरवावं लागेल की एक दिवस मी कोणावरही रागवणार नाही, ओरडणार नाही किंवा चिडणार नाही. राग आला तरी तो व्यक्त करणार नाही. नंतर हळूहळू हा कालावधी वाढवता येईल, म्हणजे राग आणण्याचे प्रमाणही हळूहळू कमी होईल. तसंच दर 2 तासांनी आपलं मन शांत आहे का, आपण रागावलो तर नाही ना, हे मनात डोकावून पाहणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा दुसऱ्याकडून आपल्या अपेक्षेप्रमाणे काम होत नाही. अशा वेळी आपल्याकडे चॉईस किंवा पर्याय आहेत. त्या माणसाला त्याची झालेली चूक आपण रागावून सांगायची की शांत राहून मनावर ताबा ठेवून त्याला सांगायची. अनकंट्रोल्ड माइंड कॅन नॉट कंट्रोल अनकंट्रोल्ड माइंड. हे एनी माइंड. या पुढचा प्रश्न आला, राग व्यक्त केला नाही तर तो मनात धुमसत ठेवायचा का? अर्थातच नाही. व्यक्ती किंवा परिस्थितीबद्दल नकारात्मक आणि वाईट विचार मनात येत राहणार. समजा हे 3-4 प्रकारचे वाईट विचार असतील तर ते विचार दुसऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे वाढणार तर नक्कीच नाहीत. उलट जसजसा वेळ जाईल तसतशी त्या विचारांची तीव्रता कमी होत जाईल. आणि म्हणूनच म्हणतात की राग आला की 1 ते 10 अंक मोजा. आणि ही गोष्ट प्रयोगाअंती सिद्ध झालेली आहे.
मनातील राग आणि नकारात्मक विचार हे कमी होण्यासाठी ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन, योगा, प्रार्थना आणि मनाचा राग न आणण्याचा निश्चय हे उपाय नक्कीच राग या जीवघेण्या व्हायरसला पळवून लावतील याची मला खात्री आहे. तर आहे ना विचार करायला लावणारी गोष्ट. उद्या आपण अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.